भिवंडी कोन गांव स्थित वेद हॉस्पिटल को लेकर एक मामला सामने आया है। बता दे, अमोल उर्फ पिंटिया पाइकराव ने कोन गांव पुलिस स्टेशन में लिखित शिकायत देकर अपने भतीजे साई पाइकराव की मौत की निष्पक्ष जांच की मांग की है। बताया जा रहा है कि साई पाइकराव का इलाज कोन गांव स्थित वेद हॉस्पिटल में 1 मई से इलाज चल रहा था, जहां 2 मई को इलाज के दौरान उनकी मृत्यु हो गई। इस घटना के बाद परिवार ने हॉस्पिटल प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाते हुए अमोल उर्फ पिंटिया पाइकराव का कहना है कि उनके भतीजे का सही तरीके से इलाज नहीं किया गया, जिसकी वजह से उनकी जान चली गई। उन्होंने 7 मई को कोन गांव पुलिस स्टेशन पहुंचकर लिखित शिकायत दर्ज कराई और मामले की पूरी जांच करने की मांग की। साथ ही उन्होंने प्रशासन से यह भी मांग की है कि अगर जांच में हॉस्पिटल की लापरवाही सामने आती है तो संबंधित लोगों पर सख्त और उचित कार्रवाई की जाए। अब सभी की नजर पुलिस जांच पर टिकी हुई है। इस पूरे मामले में अमोल उर्फ पिंटिया पाइकराव ने क्या कहा, आइए सुनते हैं उनकी जुबानी। 1 तारखेला माझ्या भावाचा मुलगा नाना पाइकराव यांचा मुलगा साई पाइकराव याला 5-7च्या दरम्यान संध्याकाळी 1 तारखेला त्याच्या छातीत दुखायला लागलं होतं। तरी उलटी केली पहिलं आणि छातीत दुखायला लागलं। मग आम्ही काय केलं, ताबडतोब त्याला आम्ही विनायकम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। विनायकम हॉस्पिटलमध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्याची ECG केली। ECG केल्यामुळं त्याच्यामध्ये काय तरी ECG मध्ये चेंजिंग आल्यामुळं डॉक्टर बोलले आम्हाला की त्याला मेजर अटॅक आलाय, त्याला ताबडतोब आपल्याला कुठेतरी हार्टच्या डॉक्टरकडे शिफ्ट करावं लागेल। बोललो ठीक आहे। तर आम्ही 2-3 ठिकाणी हॉस्पिटलला फोन लावला, तर कोण डॉक्टर अवेलेबल नव्हतं। मग हे वेद हॉस्पिटल कोणगावला, वेद हॉस्पिटलला डॉक्टरांनी फोन लावला, तर ते डॉक्टर बोलले पेशंटला पाठवा। तर आम्ही ताबडतोब ॲम्ब्युलन्स मागवली आणि जे आमचे श्याम डॉक्टर आहेत त्यांनी त्यांना जे इंजेक्शन वगैरे या गोळ्या वगैरे दिले तात्पुरते आम्ही तिथपर्यंत पोहोचावं म्हणून। तर आम्ही ते गोळ्या दिल्या, डोस दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स घेऊन डायरेक्ट आम्ही वेद हॉस्पिटलला पोहोचलो। वेद हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर आता आम्ही सगळे घाबरलो होतो, रडत होतो सर्व फॅमिली आमची। आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ताबडतोब त्याला तिथं ॲडमिशन करून घेतलं। ॲडमिशन करून घेतल्यानंतर त्याला पहिल्या माळ्यावर तिथं ICU आहे, त्या ठिकाणी पहिल्या का दुसऱ्या माळ्यावर नेलं आणि आम्ही खाली उभं होतो। खाली उभं असताना कमीत कमी त्यांनी ते काउंटरला जे बसतात बोलतात तुम्ही पहिलं डिपॉझिट भरा, एवढं डिपॉझिट भरा। आम्हाला डिपॉझिट जास्ती माग केली होती, तेव्हा तुमच्या पेशंटचं आम्ही स्टेटमेंट करू। आम्ही म्हणलं आम्ही अर्जंटली या ठिकाणी आलोय, तर कोणाकडे नाहीत, माझ्याकडे 20-25-30 हजार रुपये असतील, ऑनलाईन मारतो आणि तुम्ही काम चालू करा। आमचे पाठीमागून आमचे मुलं पैसे घेऊन येतात। तरी त्या डॉक्टरांनी त्या काउंटरनी कमीत कमी अर्धा घंटा पाऊण घंटा असाच घालवला। आम्ही म्हणलं सर हार्टचा पेशंट आहे, त्याला इमर्जन्सी असल्यामुळे आम्ही इमर्जन्सीत आलो, तर तुम्ही त्याचा इलाज चालू करा, बाकी काय अजून आम्ही आमच्या घरचे पोरं पैसे घेऊन येतात आणि 20-25 हजार रुपये पाहिजे तर आम्ही तुम्हाला ऑनलाईन मारतो, घ्या तुमचा स्कॅनर द्या। ठीक आहे, तरी त्यांनी ऐकलं नाही, तरी टाइमपास केला आणि त्याने काय तपासणी केली नाही। मग आमचे पोरं आले, आम्ही डिपॉझिट भरला, नंतर मग त्यांनी वरती नेल्यानंतर कॅथलॉग बोलतात त्या ठिकाणी, कॅथलॉगमध्ये गेल्यानंतर आम्हाला बोलवलं। ते बोलते याचं एंजिओग्राफी करावं लागेल आपल्याला। म्हणलं का? तर बोलते काय एंजिओग्राफी केला तर आपल्याला माहीत पडेल ब्लॉकेज वगैरे आहे का नाही। तर ठीक आहे बोला सर, तुम्हाला जे करायचं ते करा, फक्त आमचा मुलगा वाचला पाहिजे। एंजिओग्राफी करायला गेल्यानंतर मग ते त्याने एंजिओग्राफी केली आणि त्या ठिकाणी त्यांनी परत आम्हाला कॅथलॉगमध्ये बोलवलं की बोलते बघा ही शिडीमध्ये त्यांचे असते ना ते कॅम्प्युटर, तिथं दाखवलं बघा एक नस आहे ना, LED ची नस आहे, त्या LED मध्ये एक ब्लॉकेज आहे म्हणून असं त्यांनी दाखवलं आम्हाला। आम्ही म्हणलो आता काय करता येईल, तर बोलले याच्यामध्ये आपल्याला एक स्टंट टाकावं लागेल। तुम्हाला कितीचा स्टंट टाकायचा, म्हणलं तुम्ही सांगा, भारीतल्या भारी स्टंट टाका। तर ते बोलले आम्हाला 50 हजाराचं पण 70 हजाराचं म्हणलं, मला 70 हजाराचा स्टंट टाका। लगेच धावत गेले, लगेच पळत गेले, बरं आम्ही टाका बोललो। त्याच्यानंतर हा डॉक्टरचा नियम असतो, स्टंट टाकताना किंवा आमच्या नानाला पण स्टंट टाकलेले आहेत 4 SS हॉस्पिटलमध्ये। स्टंट टाकताना डॉक्टरचं असं असतं, जे पेशंटचे रिलेटिव्ह असल्यामुळे ते बोलवतात तुमच्या पेशंटला तुम्ही धीर द्या,
त्यांना सांगा मी तो उभा आहे. आयसीयू मध्ये जाऊ देत नाहीत, पण ना आयसीयूचा जो दरवाजा असतो काचाचा त्या ठिकाणी तुम्ही उभा राहा आणि तो पेशंटला बघा. तो पेशंट तुम्हाला बघेल आणि त्या पेशंटला धीर येणार. ह्या डॉक्टरने तसं काही केलं नाही. एंजिओप्लास्टी केली, पण बोलतात त्याच्यामध्ये ना स्टंट टाकायची गरज नाही लागली. मला का बोलतात एक रक्ताचा गोळा त्या एक नसमध्ये अटकला होता म्हणून आम्ही स्टंट टाकलं नाही. तर मी म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे मला सर. आणि बोलतो आम्ही एक केबल वायरने ना त्या नसद्वारे आम्ही असं टाकून ते थोडं ढवचाळलं आणि ते क्लिअर केलं. पण ते सुद्धा तुम्ही ढवचाळलं स्टंट टाकताना त्यावेळेस सुद्धा आम्हाला ते बोलवायला पाहिजे होतं. टाकते वेळेस किंवा ते वायर टाकता वेळेस विचारपूस करायला पाहिजे सर. तिथं तुमचं स्टंट टाकायची गरज नाही पडली, आम्ही असं वायरने टाकतो असं त्यांनी डॉक्टरचं काम होतं आम्हाला विचारणार. ते सुद्धा त्या डॉक्टरनी केलं नाही. आणि बोले कधी आम्ही होशमध्ये बोले सकाळी 10 वाजता ते होशमध्ये येईल. तर आम्ही सकाळी 10 वाट बघू बोललो चला होश सकाळी. कारण डॉक्टर बोला आधी मेन भीती होते ते निघून गेले. बीपी बोला आम्ही बीपीचं इंजेक्शन चालू आहे बोला वाढायचे बीपीचं. आणि असं गोण्या भरू 45 हजाराच्या अशा मेडिसिन मधून गोळ्या इंजेक्शन हे सर्व घेऊन पळापळ करत होते. आणि तिथं आम्हाला तर आयसीयू मध्ये जाऊ देत नव्हते. का तर त्याला कसली भीती. त्यांनी ते त्या हॉस्पिटल मी लाईव्ह मध्ये पहिल्या वेळेस बघितलं. मोठे हॉस्पिटल बघितले, पण बाउन्सर कोणी ठेवले नाहीत. तिथं त्यांनी ते बाउन्सर ठेवलेत, बॉडी बिल्डर बाउन्सर ठेवले तिथं. म्हणजे आयसीयू मध्ये कोणाला जायचं नाही म्हणून, जाऊ द्यायचं नाही. ते मेडिसिन कोणासाठी घेऊन जात होते काय माहित. आम्ही रोकडे पैसे भरले तिथं मेडिसिनचे. मला पैसे आपल्या मुलासाठी त्याला गेले. 12:30 म्हणले की त्यांना बेहोश करायला लागेल. ठीक आहे सकाळी होशील. आम्ही सकाळची वाट बघत होतो. 1:30ला अंटीला टाकल्यानंतर 2-2:30 दरम्यान आमच्या घरचे वहिनी वगैरे आमच्या त्या शिडीवर बसलेले होते वाट बघत. कारण आम्हाला आयसीयू मध्ये एंट्री नव्हती. ठीक आहे आयसीयू मध्ये एंट्री नव्हती तर आम्ही शिडीवर वाट बघत बसलेले आमच्या घरचे. जे आयसीयू म्हणजे वार्ड बॉय नर्स जे पण झाडवाले जे पण मावशी वगैरे जे बाहेर पडायचे फक्त आम्ही विचारायचो कसं आमचा पेशंट. तर ते वार्ड बॉय आयसीयू मधून आलेले ती नर्स आलेली आहे नाही बोले आता तुमचा पेशंट म्हणजे 2:30 ते 3च्या दरम्यान रात्री 1 तारखेच्या. तर ते बोलले नाही बोले तुमचा पेशंट आता एकदम लेवलला आहे. तुमचा पेशंट आता चांगला आहे. तुमच्या पेशंट बीपी 103 झालेली आहे. बीपी वाढली. आता तुमचा पेशंट होशमध्ये चांगला आहे टणटणीत आहे. रात्री एक गोष्ट सांगायचं विसरलो. रात्री तो डॉक्टर काय बोलतो रात्री बोलतो त्याचं हाड आहे ना हाड 10-10 मिनिटाला बंद होतोय. 10-10 मिनिटाला बोले त्याचा हाड न बंद होतो. आम्हाला त्याला शॉक देऊन त्याचं पंपिंग करून हार्ट चालू करावं लागतंय. असं आम्ही 4 ते 5 वेळा केला. 4 वेळा गेला 5 वेळा बोलतो लास्ट शेवट आहे मी तुम्हाला बोलवतो तुम्ही बघा. माझ्यासमोर दाबत होते म्हणजे दाखवण्यासाठी दाबत होते. एखादा कोणाचा हार्ट बंद झाल्यानंतर मला वाटत नाही चालू होते. ह्या लोकांनी मला सांगितलं 4 वेळा त्याचा हार्ट चालू बंद व्हायला लागला. आम्ही त्याला पंचिंग करून हार्ट चालू करतो. हे सुद्धा डॉक्टरने आम्हाला खोटं बोललं. फसवणूक केली आमची. एखादा हार्ट बंद झाला हार्ट चालूच होत नसतं. कोणाला माहिती आहे. पण आम्ही तरी त्यांचं ऐकत होतो कारण आमचं लेकरू ॲडमिट होतं. आम्ही त्यांचा हाल मिळत होतो. आम्ही घाबरलेलो होतो. आम्ही त्यांच्या पाया पडत होतो. आम्ही त्यांना देवच मानत होतो. डॉक्टर म्हणजे एक देव असतो. त्या ठिकाणी मग सकाळी 10 वाजता आम्ही आल्यावर त्याला मेन डॉक्टर आलता. त्याला विचारलं म्हणलं काय पेशंट चांगला आहे ना आता बीपी वाढली ना. म्हणजे तुम्हाला कोण बोललं तुमचं रात्रीपेक्षा पेशंट आता अजून त्याची परिस्थिती डाऊन झाली. किती 10 वाजता सांगितलं. मला कसं काय डाऊन झाली बोलते रात्री त्याची पण बीपी वाढली नाही. जी लघवी आहे बोलते याच्यामध्ये छातीमध्ये पाणी झालं ते पाणी निघलं नाही. पुन्हा तुमच्या तर वाढ बॉय तुमची नर्स म्हणली आता खतरेच्या बाहेर आहे सर्व गोष्टी. नाही तुम्हाला कोण बोलले. अरे बोले तुमचे लोक बोललेत ना. नाही बोलते अजून पेशंट परिस्थिती खराब आहे. अजून तरी 10 वाजता सांगितलं खराब आहे. तर बोललं मग असं काय करता येईल. बोललं ठीक आहे आम्ही प्रयत्न चालू आहे आमचे इंजेक्शन चालू आहे. परत ती गोणी घेऊन आले बॅग याची मेडिसिनची मध्ये घेऊन गेले. ठीक आहे बोला चला. मग 11 वाजले आम्ही तिथंच होतो. 11 वाजले म्हणलं सर आता तुमच्या नियमानुसार तिथं बोर्डवर लिहिलं पेशंटला भेटण्याची वेळ 11 ते 1. तर मला सर आता 11 वाजले म्हणलं आम्हाला तर भेटू द्या. नाही बोलले अजून ते होशमध्ये नाही आला. त्यानंतर आम्ही एवढा लवकर होशमध्ये आणणार नाही. मी संध्याकाळी होशमध्ये आणन. म्हणलं मग ठीक आहे ना बेहोश जरी असला तरी आमच्या 11ची वेळ झाली ना टायमिंग झाला तर आम्हाला आमच्या पेशंटला भेटू तर द्या. 11 आमच्या त्याच्या आईला त्याच्या वडिलाला काकाला चुलत्या सगळ्यांना भेटू द्या. बघू तर द्या आपलं लेकरू कसं आहे. तर ते सुद्धा आम्हाला त्यांनी आयसीयू मध्ये येऊ दिलं नाही किंवा बघू दिलं नाही. परत काय आम्हाला काय भेटू दिलं नाही. मग त्यानंतर आम्हाला 1:30च्या दरम्यान सांगतात बोलवतात परत आम्हाला सांगतो डॉक्टर
ती बोलते तुमचा 1:30 2च्या दरम्यान तुमचा पेशंट म्हणजे ऑफ झाला, तुम्ही तुमच्या पेशंटला घेऊन जा. मला त्याचे का असं कसं काय? हो बोलते तुमचा ऑफ झाला पेशंट 1:30 2च्या दरम्यान दुपारी, म्हणजे 2 तारखेला सांगता की तुमचा पेशंट तुम्ही घेऊन जा, ऑफ झाला. आम्ही खूप प्रयत्न केले, खूप काय केलं, पण तुझा पेशंट वाचला नाही. एक सांगा, कोणाच्याही घरी पेशंट जेव्हा आपल्या एखादं बॉडी 2 ते 3:30च्या दरम्यान आम्ही ती बॉडी घेऊन गेलो. घरी गेल्यानंतर आम्ही बघितलं त्याचे हात असे कडक झाले, पूर्ण अख्खी बॉडी कडक झाली होती. 1.5 घंट्यात बॉडी कडक होती का? 1.5 घंट्यामध्ये कुठलीच बॉडी कडक होत नाही. त्याला आम्हाला आंघोळ घालता सुद्धा आला नाही, लाकडावानी बॉडी झाली. त्याला मी बसायला गेलो तर बसत नव्हता, डायरेक्ट बॉडी अशी उठत होती. याचा अर्थ तेव्हा आम्हाला डाऊट आला. पण आम्हाला जेव्हा नेत होतो ना आम्ही 2 वाजता, बॉडी एवढी घाई करत होतो आम्हाला. त्या डॉक्टरच्या नियमानुसार डॉक्टरनी बोलायला पाहिजे असतं की आता तुमचा पेशंट घालवला, तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवा. आम्ही स्वतः ॲम्ब्युलन्स बोलवली, त्यांची सुद्धा ॲम्ब्युलन्स दिली नाही, आमची ॲम्ब्युलन्स बोलवली. त्याच्यानंतर डॉक्टरने बोलायला पाहिजे होता का तुम्हाला पीएम करा. आम्हाला ते सुद्धा सजेशन दिलं नाही की तुम्ही पीएम करा का नका. त्यांचं काम होतं तुम्ही सांगायला असतं की पीएम करा. आमचं काम आहे करायचं की नाही करायचं, आमच्या लेकरात चिरफाड करायची की नाही करायची, आमचं काम होतं. मग त्यांनी डॉक्टरनी पण नाही सांगितलं की तुम्ही पीएम करा म्हणून. त्याच्यात पण डाऊट होता. त्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर बघितल्यानंतर आम्हाला डाऊट आला की हे पोरगं एवढं म्हणजे पोरगा रात्रीच गेलेला आहे. रात्री 1:30 2च्या दरम्यान गेलेले, फक्त आमच्यासोबत रातभर खेळत होते, त्या बॉडीशी खेळत होते, आमच्याशी खेळत होते सर्व. म्हणजे याचा अर्थ कडक झाली म्हणजे याला मरून कमी कमी 7 ते 8 घंटे झाले. 1.5 घंट्यामध्ये कुठली बॉडी कडक होत नाही. त्याच्यानंतर आम्हाला डाऊट आला, तरी आमचं काय माइंड नाही केलं, आम्ही पीएम नाही केला. आमच्या घरचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही मला कार्यक्रम उरकून मग डॉक्टरला जवाब विचारायला जाऊया. आम्ही कोणगाव पोलीस स्टेशनला आज आलो. पहिला आम्ही रितसर आम्ही इथं कोणगाव पोलीस स्टेशनला आलो, अर्ज दिला, सिनियर साहेबाला अर्ज दिला. सर आमच्या संग असा अन्याय झालेला आहे, असा डॉक्टरने आमच्या संग खेळ खेळलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे म्हणून आम्ही आलो या ठिकाणी. मग सिनियर साहेबांनी त्या डॉक्टरांना फोन केला, त्यांना सांगितलं तुमच्याबद्दल अशाची तक्रार आलेली आहे, तुमच्याबद्दल अर्ज आला आहे, जे काय रिपोर्ट आहेत ते बोलून घ्या. सिनियर साहेबांनी 2 दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे, 2 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देणार. त्यांचे जेवढे रिपोर्ट्स आहे काय ते सर्व कोणगावचे पोलीस स्टेशनचे सिनियर आहेत, मस्के साहेब, त्यांनी न्याय मिळवून देतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आता 2 दिवस बघू आपण सिनियर साहेब आम्हाला न्याय मिळवून देतात की नाही देतात. अगर न्याय मिळवून दिला तर आम्ही रस्ता रोक आंदोलन करू, हॉस्पिटल खाली जाऊन आम्ही स्वतःला काय ना काय अंगावर राखेल ओतून घेऊ आणि त्या डॉक्टर सजा झाली पाहिजे, त्या डॉक्टर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही आंदोलन करू. काय तक्रार काय सांगितलं डॉक्टरबद्दल? 1 तारखेला जेव्हा साई पायगरावला हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा आम्ही विनायक हॉस्पिटल त्याला ॲडमिट केल्यानंतर आम्हाला असं कळालं होतं की त्याला झटका आला म्हणून हृदयविकाराचा. आणि तिकडे हृदयाचा डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी आम्हाला वेद हॉस्पिटल सजेशन केलं. तिकडे आल्यानंतर तिकडे कोणीतरी डॉक्टर होता, त्याने आम्हाला असं सांगितलं, मी त्याला आधी विचारलं की सर तुमची डिग्री काय म्हणून, तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आहात का? तो बोलतो हां मी कार्डिओलॉजिस्ट आहे. आणि त्याचं नाव होतं गिरीश केने म्हणून, आणि तो वेद हॉस्पिटलचा व्यवस्थापक आहे. त्याच्याकडे कुठल्या प्रकारची डिग्री नाही आहे, ना तो MBBS आहे, ना BHMS आहे, ना कुठल्या प्रकारची त्याच्याकडे डिग्री नाही आहे, ना डॉक्टर नाही, तो काहीच नाही आहे. त्याने आम्हाला दिशाभूल केली आणि आम्हाला त्याने वेळात काढलं, आमच्या त्यांनी खेळ मांडला. आणि डॉक्टरला आम्ही विचारायला गेलो की आमचा पेशंट आता बरा आहे का, तर डॉक्टरांनी आम्हाला खोटं सांगून आमची दिशाभूल करून आम्हाला शेवटपर्यंत एकच सांगितलं तुमचा पेशंट बरा आहे म्हणून. आणि शेवटी नंतर आम्हाला झाडूवाल्यांकडनं आणि तिकडे साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं कळतं की डॉक्टर सांगत नाही आम्हाला आमच्या पेशंटबद्दल. आम्हाला तिकडे साफसफाई करणारे कर्मचारी आम्हाला बोलतात तुमचा पेशंट बरा आहे म्हणून. आम्ही डॉक्टरांना विचारत होतो, डॉक्टरांनी आम्हाला उत्तर दिलं नाही, डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केलं नाही. आणि एक नियम असतो हॉस्पिटलचा कुठल्या पण की ICUमध्ये भेटण्याची वेळ एक ठराविक वेळ असते, त्या वेळेस देखील आम्हाला भेटू दिलं नाही. म्हणजे आमच्यावरती अन्याय झालेला आहे. आणि डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे आणि त्यांनी चुकीचा उपचार केला आणि ते आमच्या भावाच्या जीवावरती भेटलेलं आहे. आणि आमचा भाव आज दगाफटका झालेला आहे. आमच्या भावासोबत आमचा भाव आज काळाआड गेलेला आहे. ह्यापुढे कुठल्याही आईचा आणि कुठल्याही बापाचा पोरगा अजून जाऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी जमा झालेले आहोत. आम्ही रितसर कायदेशीर अर्ज कोणगाव पोलीस स्टेशन येथे नेताराम मस्के यांच्या साहेबांना आम्ही अर्ज केलेला आहे. त्यांनी देखील आमचा अर्ज स्वीकारून आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलं
की 2 दिवसानंतर तुम्हाला आम्ही सगळे मेडिकल रिपोर्ट्स वगैरे त्यांनी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहे. तिकडनं जो रिपोर्टचा अहवाल येईल त्या हिशोबाने आम्ही सगळं तुमचा तक्रार आम्ही नोंदवून घेऊ, तुमचा जबाब दाखल करून घेऊ आणि जो काही कायदेशीर गुन्हा त्याच्यावरती होत असेल डॉक्टरवरती तो आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. सुशील भाऊ, या सिटीबद्दल काहीतरी आपण आरोप लावले आहे, काय सांगा? आरोप नाही, हे सत्यता आहे. आजकाल हॉस्पिटलवाल्यांना काय झालंय ते कळतच नाहीये. विषय असा आहे की रिपोर्ट एकाचा आणि उपचार दुसऱ्यावर. आता एक गुलाब बागवान नावाची सीडी आहे अँजिओग्राफीची. ही सीडी जी आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने म्हणजे दुसऱ्या पेशंटची सीडी साई पाईकराव या पेशंटच्या नातेवाईकांना दाखवण्यात आली की साई पाईकरावची आहे म्हणून. हे म्हणजे हॉस्पिटलचा हा निष्काळजीपणाच आहे ना, की किती हलगर्जीपणा हा हॉस्पिटलवाले करत आहेत. याबद्दल आमचा आरोप आहे की हॉस्पिटलवाल्यांनी चुकीची सीडी दाखवून चुकीचा उपचार केला व त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे साई पाईकराव यांचा मृत्यू झालेला आहे, असा आमचा गंभीर आरोप आहे त्यांच्यावर. व आम्हाला प्रशासनाकडे आमची विनंती असलेली आहे, आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे देखील, की या अशा हॉस्पिटलवर, ज्या हॉस्पिटलचा पहिलेच रेकॉर्ड खराब आहे, अशा हॉस्पिटलवर कडक कारवाई करण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा.